समर्थ मंडळ येत्या 4 डिसेंबर 2025 गुरुवार या दिवशी दत्त जयंती आली आहे. दत्त जयंती निमित्तच आपल्या कालपासूनच म्हणजे 28 नोव्हेंबर पासून श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या वाचनाला सप्ताहाला सुरुवात झाली आहे. आज आपल्या सप्ताहाचा दुसरा दिवस आहे. आता बघता बघता दिवस जातील सुद्धा आणि दत्त जयंती सुद्धा येईल. आता खूप लोकांना प्रश्न पडेल की ताई आमच्या जवळ केंद्र नाही आहे किंवा मठ नाही आहे, मग आम्ही केंद्रात मठामध्ये जाऊ शकत नाही दत्त जन्मोत्सवाला, तर आम्ही घरच्या घरी कोणत्या पद्धतीने दत्त जन्मोत्सव साजरा करू शकतो? मग स्वामींच्या मूर्तीवर दत्तमाच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा आहे, कुठले मंत्र स्तोत्र पठण करायचे आहेत, सोबतच या दिवशी आपला उपवास करायचा असतो दत्त जयंतीचा, मग आपण त्या दिवशी नैवेद्य काय दाखवायचा असतो स्वामींना दत्त महाराजांना, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुपारी ठीक 12:39 आपला दत्त जन्मोत्सव साजरा करायचा असतो. पण तो दत्त जन्मोत्सव साजरा करताना आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातला एक अध्याय आवर्जून वाचायचा असतो. त्याशिवाय दत्त जन्मोत्सव हा साजरा होत नाही. तो अध्याय कुठला आहे? सोबतच ज्यांना सप्ताहामध्ये कुठलीच सेवा करायला जमलं नाही त्यांनी नक्कीच दत्त जयंतीच्या दिवशी एक सेवा जी आहे ती आवर्जून करायची आहे. त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच माझे युट्यूब चॅनल शीतल स्वामी व्हिजिट करा. तर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आलेला आहे. लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली भेटून जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.